लालबागच्या राजाचा इतिहास। 1934 साली होडी वल्हवणाऱ्या दर्यासारंगांच्या रूपात श्रीची स्थापना झाली। येथूनच नवसाला पावणारा लालबागचा राजा म्हणून श्रीची मूर्ती प्रसिद्ध झाली। कोळी समाजाच्या नवसाला पावलेला गणपती म्हणून हा गणपती सर्वप्रथम प्रसिद्ध झाला। लालबागच्या राजाची स्थापना इसवी सन 1934 साली करण्यात आली। तीच मुळी नवसाने। सध्या अस्तित्वात असलेले मार्केट येथे निर्माण होण्यासाठी कोळी व इतर व्यापारी बंधूंनी नवस केला होता। त्यांची इच्छापूर्ती होऊन पेरूचा येथे उघड्यावर भरणारा बाजार इसवी सन 1932 साली बंद होऊन सध्याच्या जागी कायमस्वरूपी बांधण्यात आला। त्यावेळेचे नगरसेवक कुंवरजी जेठाबाई शहा, डॉक्टर व्ही कोरगावकर, नाकवा कोकममामा, भाऊ उडानसाहेब शिंदे, डॉक्टर U.A. राव यांच्या प्रयत्नाने जागेचे मालक रजब अली तय्यर अली यांनी आपली जागा बाजार बांधण्यास दिली। त्यामुळे इसवी सन 1934 साली होडी वल्हवणाऱ्या दर्यासारंगाच्या रूपात श्रीची स्थापना झाली। येथूनच नवसाला पावणारा लालबागचा राजा म्हणून श्रीची मूर्ती प्रसिद्ध झाली। लालबागच्या राजाचा इतिहास। लोकमान्य टिळकांनी स्वातंत्र्यप्राप्तीकरिता जनजागृती व्हावी याकरिता सार्वजनिक गणेशोत्सवाची स्थापना केली। लालबागच्या राजाची स्थापना इसवी सन 1934 साली करण्यात आली। तीच मुळी नवसाने। सध्या अस्तित्वात असलेले मार्केट येथे निर्माण होण्यासाठी कोळी व इतर व्यापारी बंधूंनी नवस केला होता। त्याकरिता मंडळ गणरायाच्या मूर्तीस निरनिराळ्या नेत्यांची रूपे देत असे। इसवी सन 1946 साली श्रींची मूर्ती नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या वेशात दाखविण्यात आली। इसवी सन 1947 साली देश स्वतंत्र झाला। त्यावेळी जनतेस झालेला आनंद शब्दात व्यक्त करणे शक्य नाही। त्या वर्षी मंडळाने पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या वेशात श्रींची मूर्ती बैलगाडीत विराजमान झालेली दाखवली। इसवी सन 1948 रोजीला मोहनदास करमचंद गांधी यांची हत्या झाली। तेव्हा त्यांच्या वेशभूषेत मूर्तीचे रूप साकारण्यात आले। इसवी सन 1947 सालानंतर मंडळाच्या कार्याची रूपरेषा साहजिकच बदलण्यात आली। आता मंडळाने राष्ट्र उभारणीच्या कार्यात हातभार लावण्याचे ठरवले। मंडळाच्या शिल्की निधीतून कस्तुरबा फंड, इसवी सन 1948 साली महात्मा गांधी मेमोरियल फंड, इसवी सन 1959 साली बिहार पूरग्रस्त निधीस आर्थिक मदत देऊन राष्ट्रीय कार्यात खारीचा वाटा उचलला। तसेच श्री पुढील देखाव्यात देखील बदल करून समाजापुढे राष्ट्रीय कर्तव्याची जाणीव करून देणारे देखावे सादर करू लागले। इसवी सन 1958 साली मंडळाने 25 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल रौप्य महोत्सव साजरा केला। त्यावेळी गीता उपदेश आणि कालियामर्दन हे 2 देखावे 5-5 दिवसांनी सादर केले। हे अविस्मरणीय देखावे अजूनही लोकांच्या स्मरणात आहेत। इसवी सन 1958 सालानंतर गणरायाच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची रीघ वाढत चालली। उत्सवाला जत्रेचे स्वरूप प्राप्त झाले। इसवी सन 1948 ते इसवी सन 1968 या काळात मंडळाने काही चांगल्या प्रथा निर्माण केल्या। श्री सत्यनारायणाची महापूजा व त्याच दिवशी रात्री पानसुपारी समारंभ ही त्यापैकी एक। या समारंभात समविचारी संस्था व विविध सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ तसेच मंडळास मदत करण्यात तत्पर असलेल्या व्यक्तींचा आदर सत्कार करण्यात येतो। ही प्रथा आजतागायत चालू आहे। विसर्जन। लालबागच्या राजाची भव्य मिरवणूक बँड, लेझिम व ढोलताशांच्या जल्लोषात लालबाग मार्केट येथून निघते। तर मिरवणूक लालबाग भारतमाता सिनेमा, लालबाग, साने गुरुजी मार्ग, भायखळा रेल्वे स्थानक, पश्चिम क्लेअर रोड, नागपाडा डंकन रोड, 2 टाकी, संत सेना महाराज मार्ग, कुंभारवाडा, सुतार गल्ली, माधवबाग, CP टँक, VP रोड, ऑपेरा हाऊस अशा मार्गाने गिरगाव चौपाटी येथे पोहोचते आणि तेथे श्रींच्या मूर्तीचे विसर्जन होते। तर अशी ही लालबागच्या राजाची थोडक्यात माहिती मी तुम्हाला सांगितली। आवडली असल्यास व्हिडिओ शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।